महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये घराणेशाहीतील वाद काही नवे नाहीत. त्यातच राज्यातील चुलत्या पुतण्यांच्या बातम्या ह्या उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. राज्याच्या पातळीवर लक्ष वेधून घेणाऱ्या या चुलत्या पुतण्यातील विसंवादाचं लोण आता सोलापुरामध्येही आलंय. लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ते प्रकर्षानं जाणवत आहे. राज्याचा विचार केला तर प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे, शरद पवार व अजित पवार, अजित पवार व रोहित पवार, गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे अशा चुलत्या पुतण्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याच्यामध्ये असलेल्या विसंवादामुळे त्यांनी एकमेकांपासून फारकत घेतली. तशीच काहीची स्थिती सोलापूर जिल्ह्यामध्येही निर्माण झाली. नुकतेच सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी आपल्या चुलत्यांपासून फारकत घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील चुलत्या पुतण्यांच्या विसंवादाला उजाळा मिळालाय. यामध्ये मोहिते पाटील दुबंगले. जिल्ह्यात एकेकाळी मोहिते पाटील घराण्याचा प्रचंड दबदबा होता. विजयसिंह मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील हे दोघे बंधू राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते, पण कालांतराने या दोघांमध्ये बिनसला आणि प्रतापसिंह त्यांच्यापासून वेगळे झाले. त्यामुळे प्रतापसिंहांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या चुलत्यापासून फारकत घेत एकेकाळी भाजपमध्ये असलेले विजयसिंह मोहिते पाटील आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आले, तर धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. जानकरांनाही झाला विरोध. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील अनेक निवडणुकांपासून त्यांच्यासोबत असलेले त्यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी यावेळी मात्र आपल्या चुलत्यांपासून फारकत घेतली. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ज्या माढ्यातून चुलते महादेव जानकर लढले होते त्याच माढ्यातून आता स्वरूप जानकर आपलं नशीब आजमावत आहेत. जानकर हे जरी जिल्ह्यातील नसले तरी त्यांचा संबंध माढा लोकसभेशी आहे. संजय क्षीरसागरांची ही वेगळी वाट. मोहोळ तालुक्यात क्षीरसागर बंधूंना मानणारा वर्ग हा मोठा आहे. मात्र संजय क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर या चुलत्या पुतण्यांमध्ये निर्माण झालेल्या विसंवादामुळे या दोघांनीही वेगवेगळे मार्ग पत्करलेत. अनेक वर्ष भाजपसोबत राहिलेले संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय, तर त्यांचे पुतणे सोमेश क्षीरसागर हे मात्र शिवसेनेमध्येच राहिलेत. खरं तर त्या चुलत्या पुतण्यांमध्ये विसंवाद नसला तर या लोकसभा निवडणुकीत ते दोघे एकमेकांच्या पक्षाच्या विरोधात प्रचार करत आहेत हे मात्र नक्की.